शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचा। या ठिकाणी ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, दसरा मेळावा, आणि या दसरा मेळाव्यामध्ये आपल्या पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक उत्सुक असतो। आज बऱ्याच जणांना वाटलं होतं की दसरा मेळावा होईल, नाही होणार, पाऊस आहे। पण पाऊस असो अथवा कोणतंही संकट, हा महाराष्ट्र कधी डगमगला नाही, महाराष्ट्र कधी थांबला नाही, आणि त्यातून शिवसैनिक आणि निष्ठावान शिवसैनिक तर कुठल्याच वादळाला कधी घाबरला नाही। तेव्हा या शिवतीर्थावर तमाम शिवसैनिकांना मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो, आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या दसरा मेळाव्याला आपण सुरुवात करणार आहोत। सन्मान आणि विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं, त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि जे आमच्यासाठी आपल्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत, त्या तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर मातांना विनम्र अभिवादन करत, ज्यांनी शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला घडवला, त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, तुमच्यासारखीच मीही सन्माननीय पक्षप्रमुखांचं संबोधन ऐकायला उत्सुक आहे। मंचावर उपस्थित शिवसेनेचं चिलखत असा आम्ही ज्यांचा उल्लेख करतो, ते सन्माननीय नेते संजय राऊत साहेब, नेते सुभाषजी देसाई, नेते अनिल भाऊ देसाई, नेते अरविंद भाई सावंत, विनायक भाई राऊत, शिवसेनेची खऱ्या अर्थाने बुलंद तोफ म्हणून आम्ही उल्लेख करू असे आमचे भास्कर दादा जाधव, ज्यांचं म्हणणं आपण ऐकलं ते ताकदीचे वक्ते नितीन बानगुडे पाटील, मंचावर उपस्थित आमच्या किशोरीताई पेडणेकर, वरुण भैया, खूप नामोल्लेख माझ्याकडनं कदाचित राहू शकतात, सगळे मान्यवर नेते उपस्थित आहेत। या दसरा मेळाव्यात एका चेहऱ्याची मला कमतरता भासते, ती म्हणजे धाराशिवच्या भूमपराड्यांचे आमचे निष्ठावंत शिलेदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं निधन झालं। त्या ज्ञानेश्वर तात्या पाटील यांना पक्षाच्या वतीने विनम्र आदरांजली वाहते, कारण आमच्यासाठी प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनेच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहे। दादा हो, आज दसरा आहे, दसऱ्याच्या निमित्ताने राज्यभरामध्ये वेगवेगळे उपक्रम साजरे केले जात आहेत। गावापासून देशापर्यंत प्रत्येक जण हा सण उत्साहात साजरा करत आहे। गावगाड्यातला प्रत्येक माणूस, इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, घिसाडी, कैकाडी, पारधी, कंजारभाट, सिक्कलगार, आराधी, भराडी, गोंधळी, सगळ्या जातीची माणसं हा दसरा मेळावा अत्यंत आनंदाने साजरा करत आहेत, आणि या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळे मेळावे होत आहेत। त्यात एक सकाळी महत्त्वाचा मेळावा संपन्न झाला, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघ संचालकांनी आज आपल्या अभिभाषणामध्ये असं म्हटलं की द्वेष संपला पाहिजे, सांप्रदायिक विभाजन होता कामा नाही, देश बलशाली झाला पाहिजे, हा देश मजबूत झाला पाहिजे, जाती जातीच्या धर्माधर्माच्या भिंती तोडल्या पाहिजेत, दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे। सरसंघ संचालक जी आपलं म्हणणं सर आंखों पर,
पण सरसंघ संचालक जी तुम्ही हे सांगताय कुणाला? कारण महाराष्ट्रातल्या गावगाड्यात राहणारी 18 पगड 12 बलुतेदार 18 आलुतेदार, इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार रामोशी बेरड बेस्तर बेलदार आराधी गोंधळी भराडी कैकाडी कंजारभाट सिक्कलगार पारधी जोशी चित्रकथी, ही सगळी माणसं गुन्ह्या गोविंदानेच नांदतात. पण सरसंघ संचालक महोदय, जर खरंच द्वेषबुद्धी संपवायचा सल्ला द्यायचा असेल तर आमची आपल्याला दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून नम्रतेची विनंती असेल, हा सल्ला सगळ्यात आधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपण द्यावा. ज्यांनी या राज्यामध्ये माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही, ज्यांनी इथे द्वेषाचं राजकारण पसरवलं आणि ते द्वेषाचं राजकारण पसरवण्यासाठी कोकणमध्ये न चालणारी चिल्लर जी बाजारातनं रद्दबातल झाली आहे, असे 4 12 तुम्ही इथं बाजारात आणताय आणि तुमची न खपलेली 4 12ची चिल्लर इथे लोकांमध्ये जर जाती द्वेष पसरवत असेल तर सरसंघ संचालक साहेब, जरा देवेंद्रजींचे कान उपटा आणि सांगा त्यांना की आम्हाला हा महाराष्ट्र शांत हवा आहे, इथे सांप्रदायिक विभाजन कृपया करू नका. पण हे सांप्रदायिक विभाजन का केलं जाते? का? आधी ही 4 12ची चिल्लर हिंदू मुस्लिम करत होती, पण आम्ही आभार मानतो इथल्या हिंदूंचेही आणि मुस्लिमांचेही, ज्यांनी कमालीचा संयम दाखवला, ज्यांनी कमालीचा समंजसपणा दाखवला आणि यांच्या लव जिहाद किंवा ओट जिहाद अशा कुठल्याही धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्या, विष पेरणी करणाऱ्या यांच्या कुठल्याही बोलण्याला त्यांनी कवडीची किंमत दिली नाही. मग त्यांनी दुसरा खेळ चालवलाय. आता हिंदू मुस्लिम कार्ड चालत नाही म्हटल्यावर मराठा ओबीसीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न आता पुन्हा त्यांच्याकडून येते. हे मराठा ओबीसीचं कार्ड खेळणारी माणसं गावगाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न करत आहेत. माय मावल्या हो, दादा हो, राजे हो, अरे विचार करा, कालपर्यंत आम्ही गावगाड्यात सगळे एकत्र राहत होतो. आमची मराठा समाजातली मराठ्याच्या बाईला जर संक्रांतीचा सुगड पुजायचा असेल तर ती कुंभार आळीत जायची आणि सुगड आणायची. कुंभाराला जर नवरात्रीची माळ आणायची असेल तर ती माळ्याकडे जायची आणि देवीची माळ आणायची. माळ्याला जर काही आऊत लागला, नांगर लागला तर तो सुतार गल्लीत जायचा आणि आऊत आणि नांगर आणायचा. सुताराला दुर्डी लागली, सूप लागलं, टोपलं लागलं, तो काही काड्याच्या बुरडाच्या गल्लीला जायचा. आणि यांना कुणाला जोंधळा लागला तर ते अजून कुळी कुणबटाच्या खळ्यावर जायचे. ही सगळी माणसं एकत्र नांदत होती, पण यांच्यामध्ये जातीपातीच्या भिंती तयार केल्या त्या शिंदे साहेबांनी आणि फडणवीसांनी. हे आम्हाला शहाणपण सांगतात. आणि हे का असं करतात? कारण यांना माहिती आहे की उद्या निवडणुका लागल्या आणि लोकांमध्ये गेले तर लोक यांना प्रश्न विचारणार आहेत. लोक यांना प्रश्न विचारतील की इथल्या बेरोजगारीचं काय केलं, इथल्या नोकर भरतीचं काय केलं. सत्तेत आल्यापासून एमपीएससीच्या 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या आणि 70 प्रकारच्या परीक्षांमधल्या 65 परीक्षा यांची पेपर फुटी झाली. यावर लोक प्रश्न विचारतील. लोक पेन्शनवर प्रश्न विचारतील, आरोग्य भरतीवर प्रश्न विचारतील, तलाठी भरतीवर प्रश्न विचारतील, होमगार्ड प्रश्न विचारतील. आश्रमशाळेतले शिक्षक ज्यांच्या पगारी झाल्या नाहीत त्या आश्रमशाळेतले शिक्षक प्रश्न विचारतील. आरोग्य खात्यातले आमच्या कर्मचारी आया बहिणी प्रश्न विचारतील. या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून ही माणसं राजकारण करतात. बरं, आपण याच्यावर जेव्हा कधी यांना प्रश्न विचारावे त्यावेळेला ते लगेच सांगत असतात की नाही, याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर राजकारण करू नका, हे बोलू नका, ते बोलू नका. कोण राजकारण करते? कोणत्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी दिली? ते शिंदे साहेबांचे सगळे बोलघेवडे आमदार आकडे सांगतात. 6,000 कोटीचा निधी, 10,000 कोटीचा निधी, 5,000 कोटीचा निधी. अरे गेला कुठं? गावात रस्ते नाही, नीट लाईट नाही, गटर नाही, मीटर नाही, गेले कुठे हजारो कोटी रुपये तुमचे? किती किती थापा हाणाल आणि किती लोकांना भुलवाल, पण यावर ते चकार शब्दाने बोलत नाहीत. या प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीत.
शेतीमालाला भाव का नाही, सोयाबीन कापसाचं काय झालं, यावर ते काहीच बोलायला तयार होत नाहीत. यावर बोलायचं सोडून ते जातीपातीचे भांडणं लावायचा प्रयत्न करतात. आर्थिक प्रश्नावर तर ते बोलतच नाहीत. दादा हो, 1962 पासून ते 2014 पर्यंत, 1962 ते 2000 या राज्यावरचं कर्ज होतं 2,37,000 कोटी आणि गेल्या 10 वर्षात कर्ज झालं 9,54,911 कोटी. 10 वर्षात तिपटीने कर्ज वाढलं. ही वित्तीय तूट इतकी मोठी आहे की कदाचित पुढची 10 वर्ष ती तूट भरून निघणार नाही. तरीही घोषणांची आणि आश्वासनांची खैरातच खैरात चालू आहे. काल परवा जाहिरातीचेच पैसे देत नाहीत म्हणून जाहिरातदार आणि कंत्राटदार बोलत होते, त्यावरही ते बोलायला तयार होत नाहीत. बरं आपण काही बोलावं तर ते म्हणतात राजकारण करताय तुम्ही. कुणी राजकारण केलं? शिंदे साहेब, राजकारण कुणी केलं ते जरा नीट समजून घ्या. जिवंत माणसांचं सोडा, तुम्ही तर महापुरुषांचं सुद्धा राजकारण केलं. शिंदे साहेब, तुम्हाला एकही आंदोलन हाताळता आलं नाही. आम्हाला आनंद आहे की सन्मान्य पक्षप्रमुख जेव्हा जितका काळ या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून होते तेवढा काळ या राज्यात एकही सांप्रदायिक आणि धार्मिक दंगल झाली नाही. पण शिंदे साहेब, तुम्ही ठरवून धार्मिक दंगली घडवून आणल्या. धार्मिक दंगली घडवण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या शांतिगिरी सारख्या महाराजाच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका तुम्ही घेतली. तुम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र नासवण्याचं काम केलं. तुम्ही शहाणपण सांगायचं आम्हाला आणि ते सांगतात महापुरुषांचं राजकारण. शिंदे साहेब आठवा, तेव्हा तुम्ही इकडेच होतात, नंतर गद्दारी करून गेलात. तुम्ही काय केलं? 10 वर्षापूर्वी 2014ला नरेंद्र मोदी यांनी इंदू मिलची कुदळ मारली होती. गेल्या 10 वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्या इंदू मिलची एक साधी वीट रचली नाही. याच्या उलट दीक्षाभूमीचं खोदकाम तुम्ही केलं. तुमची अघोरी भूक काही संपत नाही. तुम्ही किती राजकारण करावं? इकडे तुम्ही इंदू मिलचं स्मारक उभं केलं नाही, तिकडे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक उभं करणार होतात. ते छत्रपती शिवरायांचं स्मारकही तुमच्याच्याने उभं करणं झालं नाही. हे तर नाहीच नाही, पण याच्याही पेक्षा आश्चर्य की छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो. शिंदे साहेब, छत्रपती शिवरायांच्या पायाशी जाऊन तुम्ही शपथ घेतली. किती खोटारडं वागाल. महाराजांची शपथही तुम्ही पाळली नाही. आणि तुम्ही वरून ते सांगतात की पुतळा कशाने पडला, तर म्हणाले ताशी 45 किलोमीटरचा वारा होता. ताशी 45 किलोमीटरचा जर वारा असेल तर कोकणामध्ये अनेक नारळाची झाडं आहेत, ती झाडं का पडली नाही? त्या झाडांवरचं साधं नारळ सुद्धा पडलं नाही. आणि तरीही हे आम्हाला सांगतात की ताशी 45 किलोमीटर, आणि त्या आपटेला तुम्ही सहज सोडून देता. तुम्हाला महापुरुषांची अस्मिता काहीच वाटत नाही. पण या वेळेला दादा हो, हे समजून घ्या, लोकसभेच्या इलेक्शनला प्रभू श्रीरामाने यांना चितपट केलं आणि विधानसभेच्या इलेक्शनला छत्रपती शिवरायांचे मरहट्टाच्या पठारावरचे मावळे यांना धूळ चाखल्याशिवाय राहणार नाहीत. ही माणसं एकही प्रश्न, मग आम्हाला ते सांगायला लागले. एक नवा शब्द काढला, गोंडस गुटगुटीत शब्द काढला आणि म्हणाले फेक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह. कसलं फेक नरेटिव्ह? कुणाचं फेक नरेटिव्ह? फडणवीस साहेब, जरा आपल्या अंतकरणावर हात ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की फेक नरेटिव्हचं महानिर्मिती केंद्र तुम्ही स्वतः आहात. फडणवीस असं म्हणतात की दर 10 वर्षांनी आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी जो सगळ्यात मोठा प्रयत्न केला गेला तो प्रयत्न मोदी आणि वाजपेयीजींनी केला. फडणवीस साहेब, 50ला या देशामध्ये घटना अंमलात आली तेव्हा आरक्षण सुरू झालं. 60ला त्याचा कार्यकाळ संपत होता, तोही फक्त राजकीय आरक्षणाचा. सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण तर कायमस्वरूपी आहे. पण राजकीय आरक्षण जर 60ला वाढवायचं असेल तर 60ला भारतीय जनता पार्टी बाळोत्यात सुद्धा नव्हती. ती साधी बाळोत्यात नव्हती, तिचा जन्म तरी झाला होता का ते जरा समजून घ्या. 60ला जो कालमर्यादा वाढवली ती काँग्रेसने वाढवली.
10 वर्षांनी पुन्हा 70ला आरक्षण वाढवलं. भाजपने नाही, ते पुन्हा काँग्रेसने वाढवलं. फडणवीस साहेब, या देशात संविधानाला धोका आहे आणि तो अजूनही संपला नाही. आणि त्याचं जिवंत उदाहरण तुम्हीच आम्हाला घालून दिलं. भारतीय राज्यघटनेने सांगितलं आहे की लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी 2 वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायपालिका आणि कायदे मंडळ वेगवेगळे असले पाहिजेत आणि न्यायपालिकेने स्वतःची स्वायत्तता अबाधित ठेवली पाहिजे. यासाठी न्यायाधीश पदावरच्या व्यक्तीने भलेही त्याचे धार्मिक कल काही असतील, पण स्वतःचे धार्मिक कल सार्वत्रिकरित्या त्यांनी प्रदर्शित करू नये. असं असताना सुद्धा जर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आरतीसाठी जात असतील तर याचा अर्थ काय काढायचा बरं? आणि यावर शिंदे साहेब, आपल्याकडून मी अपेक्षाच करू नये, कारण टेलिप्रॉम्प्टरवर आपण कॉपी वाचणार किती, भाषण करणार किती. आपल्याला वाचून वाचून भाषण करून आपल्याला त्याच्यातल्या कॉन्सेप्टही कळणार नाहीत. पण हे आपल्याला कधी लक्षात यावं की या देशाचा काय पद्धतीने या राज्याचा खेळखंडोबा शिंदे, फडणवीस, पवार या सगळ्या लोकांनी केला. वर हे सगळं झाकण्यासाठी इथल्या न्याय व्यवस्थेला काय पद्धतीने यांनी सगळीकडून वेठीस धरल्याचा प्रकार केला. आणि हे सगळं झाकताना आश्वासनांची आणि घोषणांची खैरात सुरू केली. आता एक नवी खैरात सुरू झाली. ते म्हणाले की विरोधकांना खुपतंय लाडकी बहीण. काय खुपायचं कारण आहे? लाडक्या बहिणींनी 1500 रुपये कचकावून घेतले पाहिजेत, रटावून प्रत्येकीनं पैसे घेतले पाहिजेत. कारण लक्षात असावं राजे हो, जे आम्हाला महिना 1500 रुपये मिळायला लागले ते काही देवेंद्र फडणवीस साहेबांनी नागपूरचा बंगला विकून आम्हाला दिलेले नाही, किंवा ते 1500 रुपये शिंदे साहेबांनी तापोळ्याची जमीन विकून आम्हाला दिलेले नाहीत. दोघांनीही काही आपल्या खिशात हात घालून आम्हाला पैसे दिले नाहीत. हे पैसे आमच्या कष्टाचे पैसे आहेत. आमच्याच राज्यातल्या नागरिकांनी जो टॅक्स भरला त्या टॅक्सचे पैसे आहेत. तुम्ही फक्त पोस्टमन आहात, बेकार क्रेडिट घ्यायचा नाद करू नका. क्रेडिट घेतात, त्याचे बॅनर लावतात. अय दादा हो, तुमच्यापैकी लय जण, काही तुम्ही विदर्भातून आला असाल, तुम्ही मराठवाड्यातून आला असाल. विदर्भात आणि मराठवाड्यात अशी असंख्य घरं आहेत की ज्या घरातल्या लोकांनी आपल्या बहिणींची लग्न लावण्यासाठी एकरानं वावर विकली असतील, एकरानं वावर गहाण टाकली असतील आणि आपल्या बहिणीचं लग्न लावून दिलं असेल. लावला तुम्ही कधी बॅनर? लावला तिच्या रुकवताच्या बाजूला बॅनर की मी माझ्या बहिणीच्या साठी 2 एकर जमीन विकली आणि 20 लाख रुपये खर्च केला, लाडक्या बहिणीला 10 लाख रुपये खर्च केले? बॅनर लावला आपण कधी? आपण बॅनर नाही लावला राजे हो कधी. आपण बहिणीच्या सासर घरी कधी भेटायला गेलो, बहिणीच्या भाच्याच्या हातामध्ये तिच्या जावला न कळता, तिच्या दिराला न कळता, तिच्या नंदेला न कळता, तिच्या सासू सासऱ्याला न कळता, तिच्या नवऱ्याला न कळता आपण असेच तिच्या हातात कधी 4-5 हजार रुपये घातले. आपण बाहेर येऊन बस स्टँडवर बॅनर लावला का राजे? बहिणीला 5000 रुपये दिले, लाडक्या बहिणीला 5000 रुपये हातात घालून आलो. दिला? लावला बॅनर? आपण बॅनर लावला नाही. आपण जाहिरातबाजी केली नाही. का केली नाही? कारण आपल्याला नात्याची मर्यादा कळते, आपल्याला बहिणीच्या नात्याचा मान कळतो, तिची मर्यादा कळते, तिची इज्जत राखली पाहिजे हे आपल्याला कळतं. बहिणीच्या गरिबीची थट्टा आपण कधी उडवली नाही. पण हे बदमाश लोक, ज्यांना बहिणीचं नातं कळत नाही, मर्यादा कळत नाही, मान कळत नाही, कारण यांच्यातला एक बोल घेवडा, भाऊ म्हणू नका. भाऊ, तुला भाऊ नाही म्हणायचं तर मग मी काय खाऊ म्हणायचो? काय म्हणायचो मी? ज्यांना बहीण भावाचं नातं कळत नाही, एकीकडे जाहिरातबाजी करतात आणि दुसरीकडे त्यांच्यातलाच एक जण काल
स्नेहल जगतापांच्या बद्दल बोलताना म्हणतो, तुम्हाला लाडका भाऊ पाहिजे का काय पाहिजे बोला. एखादी बहीण ज्यावेळेला नडते ती अडत नाही, ती तुम्हाला घाबरत नाही, ती तुम्हाला भिडते. त्यावेळेला तुमच्यातला पुरुषी सरंजामी बाज उफाळून येतो आणि तुमची जात पितृसत्ताक व्यवस्था उफाळते आणि तुम्ही तिच्या बाईपणावर हल्ले करता. पण हे बाईपणावर हल्ले करण्याचे संस्कार ना हे संस्कार वंदनीय बाळासाहेबांचे असू शकतात, ना तुम्ही ज्यांचं सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत नाव घेताय त्या आनंद दिघेंचे असू शकतात. हे संस्कार फार फार तर रेशीम बागेत वाढलेल्या RSS मधून आलेल्या बाटग्यांचे संस्कार असू शकतात, जे बाटग्यांचे संस्कार तुमच्यावर आलेले आहेत. ज्या बाटग्यांच्या संस्कारामुळे तुम्ही महिलांच्या बद्दल अत्यंत अर्वाच्य पद्धतीने बोलताय. दादा हो, माझ्याकडे बोलण्यासारखे फार मुद्दे आहेत, परंतु तुर्तास आम्हाला आमच्या बहिणी लाडक्या आहेतच, पण त्या लाडक्या असण्याबरोबरच त्या सुरक्षित असणं जास्त गरजेचं आहे. एकट्या पुण्यामध्ये गेल्या 7 महिन्यात 265 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एकट्या पुण्यामध्ये 750 विनयभंगाची प्रकरणं घडली आणि बदलापूर नंतर काल परवा सोनपेठला पुन्हा एकदा 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाला आणि पोलीस निरीक्षक बोलंवार हा राष्ट्रवादी गटाच्या आमदार आणि आमदार पक्षातल्या लोकांना वाचवण्यासाठी त्या एवढ्याशा लेकराची तक्रार नोंदवून घेत नाही, अटक करत नाही लवकर तो आरोपीला. आम्ही न्याय कुणाकडून मागायचा? तो न्याय घेण्यासाठी आजही रामदास फुटाणे साहेबांची ती कविता प्रस्तुत ठरते. ती फक्त कविता उद्धृत करते आणि थांबणार आहे. कविता अशी आहे, 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं. 70 वर्षाच्या म्हातारीला कोर्टाच्या पायरीवर बसलेली पाहून विचारलं, आजी आजी आज इथं काय आहे? त्यावर तिनं उत्तर दिलं, 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. किती न्यायाधीश बदलले? आम्हाला अजूनही आमच्या पक्ष आणि चिन्हाची केस अजूनही तारीख पे तारीख मिळते. झालं 2-3 दिवसात आचारसंहिता लागते. 26 नोव्हेंबरला कारकीर्द संपते. अरे पुन्हा तुमचा न्याय मिळाला तर तो आमच्या काय कामाचा? पुन्हा तुम्ही न्याय जरी दिला तरी तो न्याय आमच्यासाठी ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड म्हणण्यासारखा असेल. तो काय उपयोगाचा? 70 वर्षाची म्हातारी म्हणते, 32 न्यायाधीश, 20 वकील, 40 शिरस्तेदार बदलून गेले. निम्मे साक्षीदार मरून तर बाकीचे केव्हाच पळून गेले. कितीतरी बलात्कारित मावल्या मरून गेल्या, मी मात्र जिवंत आहे. हाच एक सवाल आहे. आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा आज 17व्या वर्षी निकाल आहे. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. भगवान के घर देर है ही म्हण अजूनही बदललेली नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी थोडी सुद्धा सरकलेली नाही. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कुणी फिरकलं नाही, हे की नाही? पूजा चव्हाणच्या वेळेला मोर्चे आंदोलन करणारे नंतर त्यांच्याच पंक्तीला बसले. मोर्चे आंदोलन तेव्हाही झालं, नंतर कोणी फिरकलं नाही. तरी सुद्धा वाटतं आज माझ्या जीवनाची सकाळ आहे आणि 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. थरथर त्या हाताला हात देऊन म्हातारीला उभं केलं. निकाल ऐकण्यासाठी 4 भिंतीच्या आत नेलं. मात्र निकाल ऐकून तिचे पाय लटपटू लागले. पुराव्याअभावी काही आरोपी निर्दोष सुटून गेले. ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. ज्यांना झाली, कारण एकट्या अक्षयला संपवताय पण आपटेला सोडून दिलंय, त्याचं काय? ज्यांना झाली शिक्षा ते तर कधीच मरून गेले. 70 वर्षाच्या आयुष्याचा आज सारा निकाल आहे. 17व्या वर्षी झालेल्या बलात्कारावर पुन्हा न्यायालयाने केलेला नवा बलात्कार आहे. आणि आजी सांगते 17व्या वर्षी झालेल्या बलात्काराचा 17व्या वर्षी निकाल आहे. दादा हो,
हे चित्र बदलायचं असेल तर, हे चित्र बदलायचं असेल आणि महाराष्ट्राच्या लेकीबाळींना सुरक्षितता प्रदान करायची असेल तर या शिवतीर्थावरून महाराष्ट्र सगळा अवघा आपल्या कानाचा, जीवाचा कान करून ऐकायला आतुर आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणू शकतो. हे वाक्य ऐकायला आपण उत्सुक आहोत आणि ते वाक्य ऐकण्यासाठी चला आज आपण संकल्प करूया. ही मशाल तेवत ठेवूया. विधानसभेला ही मशाल विरोधकांच्या बुडाखाली पेटली पाहिजे आणि या मशालीची धग त्या प्रत्येक नराधमांपर्यंत आणि गद्दारांपर्यंतही पोचली पाहिजे. जे बोलायचं होतं ते असंच बोलायचं होतं. त्यामुळे पुन्हा त्याच्यावर दिलगिरी वगैरेचा काही प्रश्न नाही. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतोय. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन करत असतो आपण. प्रत्येकाकडे वेगळी वेगळी शस्त्र असतात. कोणाकडे तलवार आहे, कोणाकडे गन आहे, कोणाकडे मशीन गन आहे, पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. आणि गेल्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज ठाकरे कुटुंबियांनी सुद्धा जी शस्त्रपूजा केली, त्या पूजेमध्ये बाकी शस्त्र तर आहेत, पण विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचा कुंचला, ज्यांनी फटकारे मारले आणि आपल्या मनगटामध्ये एक चेतना पेटवली, तेच आपलं शस्त्र, त्याची पहिली पूजा केली. आणि नंतर मी आता तुमच्या सगळ्यांची पूजा करतोय, कारण तुम्ही सुद्धा माझी शस्त्र आहात. ही लढाई काही साधी सोपी नाहीये. एका बाजूला सगळे बलाढ्य अब्दाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, शासकीय यंत्रणा, म्हणजे तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या आणि गावाच्या गावं नेस्तनाबूत करायची, तसं यांनी सुद्धा एक मनसुबा आखला की आता उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला नेस्तनाबूत करा. पण त्यांना कल्पना नाही की ही नुसती शिवसेना नाहीये, तर ही वागणूक आहे जी मला बाळासाहेबांनी दिलेली आहे. तुमचं कौतुक कसं करायचं, तुमचे ऋण कसे फेडायचे, या जन्मात तर मी फेडू शकणार नाही. तुमच्या सगळ्यांचं पाठबळ जर माझ्यासोबत राहिलं नाही किंवा नसतं, तर मी आज उभाच राहू शकलो नसतो. सगळं काही ओरबाडून घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही आणि तुम्हीच आई जगदंबेसारखे माझ्या सोबत उभे राहिलात. त्याच्यामुळे मला या दिल्लीकरांची पर्वा नाहीये तुमच्या, म्हणजे त्यांच्या. येऊ देत, किती पिढ्या यायच्या तेवढे येऊ द्या, ते इथे गाडून त्यांच्या उरावरती मी भगवा फडकून दाखवेन. मजल दर मजल करत चाललेलो आहोत. 56 वर्ष, 57 वर्ष, मी तर म्हणेन दरवर्षी शिवसेनेला नवीन अंकुर फुटतायत. आणि आज हे भगवे जे आहेत, हे भगवे मशाली झालेले आहेत त्यांच्या. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून शिवसेना प्रमुखांची, बाळासाहेबांची मशाल बनवून या भ्रष्टाचारी सरकारला चूड लालवाशिवाय राहणार नाही.
संजय राऊतजी, आपण जे बोललात की टाटांबद्दल सांगितलं की उद्योगपती गेल्यानंतर हळहळ वाटणं हे फार हल्ली दुर्मिळ झाले. याचं कारण असं आहे की टाटांसारखे उद्योगपती हे अशी विरळे असतात. टाटांनी काय केलं? अनेक गोष्टी त्यांनी दिल्या, पण आपल्या रोजच्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी टाटा नमक दिलं. आणि आत्ताचे जे उद्योगपती आहेत ते अख्खं मिठागर गिळतायत. म्हणून टाटा गेल्याची ह्याचं वाईट वाटतंय आणि मिठागर गिळणारे जात का नाहीत याचं सुद्धा वाईट वाटतंय. जे जायला पाहिजे ते जात नाहीत आणि जे जाऊ नयेत अशी लोक जात आहेत. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगायला पाहिजे, टाटा साहेबांची आठवण मुद्दामून सांगतो, कारण शिवसेना प्रमुख आपल्यातून गेल्यानंतर, तसे गेलेले नाही, तिकडे प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना प्रमुख आहेतच. पण टाटा साहेब घरी आले होते आमच्या कुटुंबियांची भेट घ्यायला. बराच वेळ बसले, गप्पा मारल्या आणि निघताना मला सांगितलं की उद्धव, एक लक्षात ठेव, तुला आणि मला खूप मोठी परंपरा आणि वारसा लाभलेला आहे. तुला जसा शिवसेना प्रमुखांचा वारसा लाभलाय तसा मला JRD टाटांचा लाभलेला आहे. आणि JRD नंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली त्याने माझ्यावरती हा संपूर्ण कारभार सोपवला. मी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर बरेच दिवस असं व्हायचं की कोणताही निर्णय घेताना माझ्या मनात यायचं की आज JRD असते तर काय केलं असतं, आणि म्हणे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो. आणि अचानक माझ्या लक्षात आलं की अनेक वर्ष JRDने मला काम करताना बघितलंय, माझी शैली बघितली, माझी पद्धत बघितली, आणि त्यांचा जेव्हा पूर्ण विश्वास माझ्यावरती बसला की माझा वारसा हा रतनच पुढे घेऊन जाऊ शकेल, तेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावरती धुरा ठेवली. आणि तसंच तुझं आहे. जशी माझी निवड JRDने केली तशी तुझी निवड शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे. शिवसेना प्रमुखांनी तुला बघितलेलं आहे, कठीण काळात तू काय करतोस, कसा लढतोस, तुझे निर्णय तू कसे घेतोस, हे बघितल्यानंतर जेव्हा त्यांना खात्री पटली की हा माझा वारसा पुढे समर्थपणाने घेऊन जाऊ शकेल, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केलेली आहे. म्हणून तुला जे ज्या वेळेला योग्य वाटेल तेच तू कर, हेच शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आहे आणि तेच मी करतोय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली याचं कारण त्यांचं हिंदुत्व आहे, गोमूत्रधारी बुरसटलेले हिंदुत्व आहे, म्हणून मी त्यांना लाथ घातली. आणि आज या परत लोकशाहीच्या युद्धाला सुरू करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारतो, मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे? जे मी त्यांच्याशी लढतोय हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे ना? मग जा त्या मिंद्यांना सांगा की तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी काय एक जाहिरात केलेली आहे, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, पण पुढच्या 2 ओळी राहिल्या, हिंदुत्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान. हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांचा अपमान अजिबात करू इच्छित नाही, कारण कालच आपण पाहिलं टाटांचा सुद्धा आवडता कुत्रा, तसा मी सुद्धा कुत्र्यावरती प्रेम करतो. मी श्वानप्रेमी आहे. अर्थात समोर तेजस बसलाय, तो म्हणेल बाबा हे काय बोलतोयस, पण मी लांडगा प्रेमी नाहीये. लांडग्यावरती प्रेम करणारं एवढं औदार्य माझं नाहीये. हे लांडगेत वाघाचं कातड पांघरण्याचा प्रयत्न करतायत, काय काय उघडं पडते त्यांना माहिती नाहीये, पण चाललंय आपलं. एक लक्षात घ्या की आजची लढाई आपण लढायला जातो आहोत, हे महाभारत आहे. जसं कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते, 100 होते, पांडव 5 होते. शकुनी मामा कोण आहे तुम्हाला माहितीये?
पण कौरवांची जी मस्ती होती की तुम्हाला आम्ही सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची आहे. या देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त आणि फक्त भाजप राहिला पाहिजे. मग सुईच्या अग्रावर जमीन जरी मावली नाही तरी सुईची अग्र तुमच्या कुठे टोचेल. आणि आता तलवारी आहेत. तुम्ही आम्हाला संपवायला निघालात, किती मस्ती करणार. ज्यांनी तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली, मी काल परवाकडे बोललो की पाप आमचं आहे की महाराष्ट्रामध्ये यांना कोणी विचारत नव्हतं, तेव्हा आम्ही यांना खांद्यावरती घेऊन पूर्ण महाराष्ट्र फिरवला. आज सुद्धा आमची इच्छा आहे की भाजपला आम्हाला राजकारणामध्ये खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल. मी आणि फक्त मीच, दुसरं कोणी नाही, हे नाही चालणार. पण महाभारत मी एवढ्यासाठी म्हणालो की जशी परिस्थिती अर्जुनाची झाली होती, अरे मी कोणाशी लढू, माझेच सगळे आप्तसोके माझ्या समोर आहेत, शस्त्र घेऊन उभे राहिलेले आहेत. ज्यांना मी घरातलं माझं मानलं, ज्यांना मी मोठं केलं, तीच नालायक माणसं आज माझ्यासमोर माझ्यावरती वार करायला चालून येत आहेत. मी कसा लढू. आणि म्हणून कृष्णाला अर्जुनाला गीता सांगावी लागली की शेवटी आपलं कोणी नसतं. आपल्या समोर जो उभा राहत होता आपला शत्रू, आणि आपल्या सोबत राहत होता आपला मित्र. शत्रू समोर उभा आहे, त्याच्याकडे न बघू नकोस, त्याला पहिला तुला ठेचलाच पाहिजे, ठेचावाच लागेल. आणि हीच शिकवण आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. म्हणजे माझे आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे की कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, कारण अर्जुन गर्भगणित झाला, कसा लढू. मग तेव्हा कृष्णाला त्याला बळ द्यावं लागलं आणि मग अर्जुन उभा राहिला. कृष्णाने गीता सांगितल्या अर्जुनाला, पण अंमलात आणली ती आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. महाराजांच्या सुद्धा अंगावरती सगळे आप्तसोकीच आले होते, आपलीच लोक आली होती. पण महाराजांनी बघितलं नाही हा कोण आहे. जो स्वराज्यावरती चालून येतो तो माझा शत्रू, त्याला त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोक ही आज आपल्या अंगावरती चालून येत आहेत. यांना यांचा राजकारणामध्ये शिरच्छेद केलाच पाहिजे, करावाच लागेल. आणि एवढं मोठं दैवत आपलं छत्रपती शिवाजी महाराज, हे भाजप आणि मोदींना वाटतंय हे मतं मिळवणारे मशीन आहे. मशीन नाहीये, ते आमचं दैवत आहे. अरे आपण जय श्रीराम बोलतो, पण पुराणामध्ये प्रभू रामचंद्र होऊन गेले. आज सुद्धा आपण दसरा, श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून आपण तो पाळतो. किती त्यांनी राक्षस मारले, किती दैत्य मारले. त्यांच्याबरोबर प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती. आणि आपण त्यांना देव मानतोच, आम्ही जय श्रीराम बोलतोच. पण मग आमचे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. फार पूर्वी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला जे आले होते स्वराज्यावरती चालून, त्यांचा वध केला नसता तर आपण आज नसतोच. आपलं काय झालं असतं कोणालाच माहिती नाहीये. मग जसे प्रभू रामचंद्रांनी तेव्हा दैत्य मारले, राक्षस मारले, तसेच माझ्या शिवाजी महाराजांनी सुद्धा दैत्यच मारले, राक्षस मारले. अफजल खान सुद्धा राक्षसच होता. आणि ज्याप्रमाणे भाजप केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला, म्हणजे मतं मिळवलीत. पण नालायकानं तुम्ही पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसा खाल्लात. 8 महिन्याच्या आत तो पुतळा कोसळून पडतो आणि आम्ही त्याच्याहून मोठा पुतळा बांधू. म्हणजे काय, पुन्हा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये आम्ही पैसे घालू. आम्ही महाराजांचे पुतळे नुसते नाही उभारत, त्याची पूजा करतो. आणि आज मी तुम्हाला वचन देतोय, आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ते आमचं दैवत आहे. होय, आम्ही आमच्या देवारामध्ये सुद्धा छत्रपती शिवरायाची पूजा करणार. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसं आम्ही जय शिवराय सुद्धा त्याच किंवा त्याहून मोठ्या
आवाजामध्ये म्हणणार जय शिवराय, जय शिवराय हा माझ्या महाराष्ट्राचा मंत्र आहे. आणि माझी तर अशी इच्छा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशात पहिला प्रथम आरमार उभं केलं, म्हणून मग ते आयने शिवाजी वगैरे सगळं ते आलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तर मी मंदिर उभारीनाच, पण आपल्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे उभारलं गेलं पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये उभारलं गेलं पाहिजे. आणि मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत, ज्याला पुरावे आहेत, हे सगळे प्रसंग त्या मंदिरात आणि मंदिराच्या आजूबाजूला शिवचरित्राच्या निमित्ताने किंवा त्या दृष्टीने हे कोरले जातील किंवा दाखवले जातील. नाहीतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली, राज्याभिषेक दिन आला की पुतळा साफसूफ करायचा, त्याला हार घालायचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचं. हे एवढ्या पुरतं आमचं दैवत नाही. आमचं दैवत खूप मोठं आहे. दुसरा कोणता असा राजा आहे की 400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर एक वेळ मुर्दा पुन्हा उठून उभा राहू शकतो, एवढी ताकद दुसऱ्या कोणत्या जयघोषामध्ये आहे? मोदीजी, तुम्हाला आणि तुमच्या मिंद्या सरकारला शिवाजी महाराज म्हणजे नुसतं मतं मिळवण्याचं यंत्र वाटत असेल तर त्याचं असं यंत्र नाहीये. ते म्हणजे काही ईव्हीएम नाहीये. ईव्हीएम सारखा माझ्या महाराजांचा वापर करू नका. आम्ही आमच्या दैवताचा मान राखणारच. करा, तुम्हाला किती कोणाला टीका करायची ती करा, मला परवा नाही. मी महाराजांना देव मानतो. तुम्ही मानत असाल नसाल बघून घेईल महाराष्ट्र तुम्हाला. जो महाराजांच्या मंदिराला विरोध करेल त्याला माझा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बघून घेईल. पण हे आपलं दैवत आपण नाही पूजायचं तर दुसरं कोणी पूजायचं? काय मोदींची मंदिरं बांधणार? आज म्हणे संघाला काहीतरी 100 वर्ष होत आहेत, या वर्षी का पुढच्या वर्षी. मला आदर आहे, भागवतांबद्दल आदर आहे, संघाबद्दल आदर आहे, संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आदर आहे. फक्त ते जे काय करतात त्याच्याबद्दल आदर नाहीये. याचं कारण मला भागवतजींना विचारायचंय की तुम्ही ज्या काही गोष्टी सांगता आहात त्या कोणासाठी सांगतात? कारण त्यांनी मध्ये सांगितलं की हिंदूंनो आता स्वसंरक्षणासाठी एकत्र या. म्हणजे काय? 10 वर्ष झाली विश्वगुरु तिकडे बसलेत, अजूनही तुम्ही हिंदूंचं संरक्षण नाही करू शकत? मग ते राजू श्रीवास्तव तो होता ना आपला, कॉमेडी करायचा, त्यांनी सांगितलं होतं एकदा की पूर्वी कसं होतं, ते गुरखे असायचे, रात्रभर राखण करायचे, जागते रहो जागते रहो मेरे भरोसे पर मत रहो. म्हणजे तुमचं रक्षण तुम्ही करा, आम्ही नालायक आहोत, तुम्ही निवडून दिलं तरी तुमचं रक्षण करू शकत नाही, तुमचं रक्षण तुम्ही करा. मग कशाला पाहिजेत मोदी? जर 10 वर्ष, हे 11वं वर्ष संपूर्ण देशाने तिसऱ्यांदा सत्ता देऊन सुद्धा या देशातला हिंदू, जर तुम्ही आता म्हणत असाल हिंदू खतरे में है, तर मी म्हणेन काँग्रेस का बरी होती? कारण त्या काळात तुम्हीच म्हणायचा की इस्लाम खतरे में है. आता हे तुम्हाला सगळं आठवतंय. मग त्याने आज सांगितलं की बांगलादेशमध्ये जे काही घडलं, काही जगामध्ये असं होतंय की देशातली सरकार पाडली जात आहेत, तिकडे अस्थिरता माजवली जाते आणि मग अल्पसंख्याक कोणी असोत ते धोक्यामध्ये येतात, असुरक्षित होतात. आता आपल्याकडे एक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. पण हे बांगलादेशाला बोलतात म्हणजे सुने लागे लेकी लागे की काय? की बांगलादेशात काय चाललं, तुमचे जे बसलेत तिकडे ते या देशामध्ये काय करतायत? मला या पद्धतीने गद्दारी करून खाली खेचलं हे तुम्हाला दिसलं नाही? ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला साथ सोबत दिली, त्यांचा पुत्र मुख्यमंत्री म्हणून बसला होता, काम करत होतो की नव्हतो? आणि एवढं करून सुद्धा गद्दारी करून तुमच्याच ह्या शकुनी मामाने आमचं सरकार खेचलं आणि गद्दारांना उरावर घेऊन राज्य करताय. मग RSS ला मला विचारायचे की 100 वर्ष झालेत, घ्या चिंतन शिबिर घ्या. आणि 100 वर्ष तुम्ही का घालवलीत?
का कष्ट केले, का मेहनत केली, का पिढ्या बरबाद केल्या? आत्ताची जी काय भाजप आहे ही भाजपा तुम्हाला मंजूर आहे, आम्हाला तर मंजूर नाहीये. कारण पूर्वीचा जो भाजप होता अटलजी आणि अडवाणीजींचा, तो एक वेगळा होता, भगव्याला मानणारा होता. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मी म्हणेन पावित्र्य होतं, आत्तापेक्षा तरी नक्कीच होतं. पण आत्ताचा भाजप हा हायब्रिड झालेला आहे. म्हणजे जसं संकरित गाय असते ना, हायब्रिड. म्हणजे मी काय ऐकलेलं आहे असं की सगळे म्हणजे दुसऱ्या परदेशी वळूची बीज वगैरे त्यांच्या गर्भाशयात टाकतात, त्याचा भाजप झालाय. सगळे इतर पक्षाची लोक, मोठमोठे नेते या भाजपच्या गर्भात घुसलेमध्ये, आणि तो भाजप हा आमच्यावरती राज्य करणार. एवढा वाईट असा विचार आजपर्यंत कोणी दिलेला नव्हता. भारतीय जनता पक्ष, लाज वाटली पाहिजे भारतीय म्हणायला, आणि जनतेचा पक्ष तो राहिलेलाच नाहीये. सगळे विचित्र भ्रष्टाचारी माणसं एकत्र करून तुम्ही आमच्यावरती राज्य करतात. अहो, गद्दारांना आणि चोरांना नेता मानून तुम्हाला आमच्याशी लढावं लागतं, ह्याच्यातच तुमचा पराभव आहे. चोरांना डोक्यावर बसवत आहे, गद्दारांना डोक्यावर बसवत आहे, आणि किती खाताय, किती भ्रष्टाचार करताय. बरं, हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक दसरा मेळाव्यामध्ये विचारणार आहे. मरे गाईला राज्यमातेचा दर्जा दिला, चांगली गोष्ट आहे. एक देशी प्रजाती म्हणून गाई वाचवलीच पाहिजे. आपली जी देशी गाय आहे ती एक प्राणी म्हणून, प्रजाती म्हणून ती वाचवलीच पाहिजे. पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल, मराठी अभिजात भाषा झाली, मग राज्याची राज्यभाषा कोणती? कारण राज्यमाता गाय. मग गायीचं हंबरणं ही आपली राज्यभाषा होणार का? आणि गायीचं हंबरणं ही जर का राज्यभाषा असेल, तर कोवळ्या मुलींवरती जे काय अत्याचार होत आहेत ते तो हंबरडा तुमच्या कानावरती का पडत नाही? हा माझा पुढचा प्रश्न आहे. महिलांवरती जे अत्याचार होत आहेत, गोरगरीब जे त्रासलेले आहेत, हा हंबरडा हा तुमच्या कानावरती जात नसेल तर कशाला गाईला राज्यमाता मानताय? पहिला आईला वाचवा, मग गाईला वाचवा, हे आमचं हिंदुत्व आहे. पण केवळ महागाई तुम्ही रोखू शकत नाही म्हणून गाईच्या आड लपणार असाल तर तुमचा हा भाकटपणा आम्हाला मंजूर नाहीये. काय अशी लोक एकदम मध्ये सुपटतात, गोरक्षक. गेल्या काही दिवसांपूर्वी मला वाटतं हरियाणा का कुठल्या एका राज्यात एका 22-23 वर्षाच्या कवळ्या मुलाचा पाठलाग करून गोळ्या घालून खून केला. का? तो कवळा मुलगा त्याच्या मित्रांसोबत फिरायला रात्री फिरत होता. हे तथाकथित गोरक्षक यांनी त्यांचा पाठलाग केला. त्याला काय वाटलं, त्यांनी पण गाडी पळवली, ह्यांनी पण गाडी पळवली. मग ती गाडी अडवली गेली आणि उतरून त्याला खाड गोळ्या घालून त्याला मारला. याचं कारण संशय असा होता की तो गाडीतून गोमांस घेऊन जातोय, गोमांसाची तस्करी करतोय. निघाला कोण? आर्यन मिश्रा. काय कुठे बातमी आली दुसऱ्या दिवशी? नाही, कारण मारला गेला हिंदू. पण हाच जर का आर्यन खान असता, आणखीन कोणतरी आर्यन शेख असता, तर काय आगडो मुसळला असता. हिंदुत्व खतरे में, हिंदुत्व खतरे में. जर गोमांसाची तस्करी केली म्हणून तुम्ही आर्यन मिश्राला मारला असाल, तर मग किरण रिजिजू जे बोलले स्वतः की मी गोमांस खातो, बीफ खातो, काय माझं वाकडं करायचं तर करा, काय केलं का त्यांना काय तुम्ही करत नाही, गोळ्या घाला, असं माझं म्हणणं नाहीये. पण हा दुतोंडीपणा का करतात? कवळी मुलं तुम्ही मारतात, गोळ्या घालून मारता, आणि जे बीफ खातो तुम्हाला काय उकडायचं ते उकडा म्हणणारे त्यानं मोदीजी तुम्ही तुमच्या कॅबिनेटमध्ये बाजूला मांडी लावून बसवता. हे हिंदुत्व मला मान्य नाही, हे थोतांड मला मान्य नाहीये. आणि म्हणून मी लढतो यात बेगडे हिंदुत्ववाद्यांशी. नव हिंदुत्ववादी जे म्हणतात बेगडे हिंदुत्ववादी, म्हणून मी लढतोय त्यांच्याशी. एक तर संपूर्णपणे तुम्ही देशाची विल्हेवाट लावलेली आहात. हिंदू मुसलमान असा तर झगडा लावलेलाच आहात. हिंदूंमध्ये पुन्हा भेदभाव करतायत. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर हिंदूमध्ये पुन्हा मराठी अमराठी करताय. मराठी माणसामध्ये पुन्हा जातीपातीमध्ये भांडणं लावतायत.
याला आरक्षण देऊ, त्याला आरक्षण देऊ. अहो, तुमच्यात जर का धमक असेल तर आजपर्यंत तुम्ही आरक्षण देऊन दाखवायला पाहिजे होतं. मग ते मराठ्यांचं आरक्षण असेल, धनगरांचं आरक्षण असेल, ओबीसीचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, आदिवासींचं आरक्षण कायम ठेवण्याचा प्रश्न असेल, हे आजपर्यंत तुम्ही करून का दाखवलं नाहीत? आणि तसं पाहिलं तर 95-96 सालीच्या सुमारास वाजपेयींनी सोलापूरमध्येच जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं की माझं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये मी धनगरांना आरक्षण देईन. वाजपेयीजी जाऊन आज इतके वर्ष झाले, अजूनही धनगर तसेच लढतायत, मराठा माझा तसाच लढतोय, आदिवासी भयभीत झालेले आहेत, ओबीसी भयभीत झालेले आहेत. का तुम्ही हे पाप करतात? का जातीपातीमध्ये भांडणं लावतात? आणि हेच ते शिवतीर्थ आहे जिथून शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, घाटी कोकणी, हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. ती मराठी माणसाची एकजूट बांधली गेली नसती, शिवसेना उभी राहिली नसती. आणि हिंदुत्वाचे रखवाले म्हणून जेव्हा भाजपवाले शेपटे घालून बिळात बसले होते, तेव्हा जर काही मराठी माणसाची ताकद हिंदुत्व हिंदू म्हणून उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही आज दिल्लीमध्ये दिसला नसतात. ही माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसाची ताकद आहे, ज्याला तुम्ही चिरडायला निघालात. काय आम्ही काय गुन्हा काय केला होता आणि काय पाप केलं होतं? आज सुद्धा अमित शहा जे बोलतात, मग किती माणसं निर्लज्ज असावीत, माणसाने किती निर्लज्ज असावं. एक 2-4 दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या वेळेला महायुती, पण 2029ला 100%, म्हणजे यांची एक्सपायरी डेट आज लिहून ठेवलेली आहे. अहो अमितजी, एक तर पहिलं तुमचा भाजपा सांभाळा, कारण 10-12 दिवसापूर्वी मी नागपूरला गेलो होतो. आपण बाबा शहरी बाबू आहोत. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जरूर केलं, माझं कर्तव्य म्हणून केलं. गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन दिलं, जरूर दिलं, माझं कर्तव्य म्हणून दिलं. कोरोनामध्ये सुद्धा मी काम जे केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं कर्तव्य म्हणून केलं. पण नागपूरला मी गेलो, मी तुम्हाला का म्हटलं की मी शहरी बाबू आहेच, मला शेतीतलं कळत नाही, पण शेतकऱ्याचे अश्रू मला दिसतात जे तुम्हाला दिसत नाहीत. नागपूरमध्ये गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की उद्धवजी हालत फार वाईट आहे. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, गेल्या वर्षीचा पीक विमा अजून मिळालेला नाहीये, बँका कर्ज देत नाहीयेत, आणि त्याच्यामध्ये काय काय वेळेला नैसर्गिक आपत्ती येते. संत्र्यावरती म्हणतो एक डिंक्या रोग येतो. म्हटलं डिंक्या रोग म्हणजे काय? नाही, तो खोडावरती येतो किडा, खोड किडा, आणि तो खोड पकडून टाकतो. आणि दुसरा गुलाबा आपलं कापसावरती येतो, कापसाच्या बोंडावरती येते ती गुलाबी अळी. आता ती अळी जॅकेट घालते की नाही मला माहित नाही, पण तिला गुलाबी बोंड अळी असं म्हणतात. अमित शहाजी, तुमच्या भाजपच्या झाडाला दाढीवाला खोडकिडा लागलाय आणि तुमच्या बोंडावरती गुलाबी जॅकेटवाली अळी पडली, ती बघा. ते बघा, तुमच्या डोळ्यात देखत आम्हाला वाईट वाटतंय. अरे एकेकाळचा आमचा मित्र असा डोळ्या देखत कुरतडला जातोय, पोखरला जातोय, पण यांना त्याचं काही सोयरसुतक नाहीये. सत्ता पाहिजे, सत्ता पाहिजे, सत्ता जिहाद. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे, याला म्हणतात सत्ता जिहाद. आणि एक एक बातम्या ज्या काही मी वाचतोय, तुम्ही वाचतात. मला वाटतं माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्याचा समाचार घेतलाय, आदित्यने पण घेतलेला आहे. एक तर बातम्या मी वाचतोय, आता खूप आणले, काय काय वाचायचं. हे बघा, 225 कोटींच्या थकीत देण्यांमुळे पालिकेचा मोडला आर्थिक कणा. हे कुठला? भिवंडी पाणी वीज बिल थकले, कर्मचारी ठेकेदारांची देणी तुंबली, म्हणजे भिवंडीची कथा. आणि बाजूला बातमी, नव्या मुंबई विमानतळावरती सुखोई विमान उतरले. ते सुखोई नव्हतं, दुसरं होतं.
म्हणजे हा सगळा जो काही धूळफेकीचा कारभार चाललेला आहे, त्याच्यानंतर हे दुसरं आहे, हे बघा, हे ठाण्याचं आहे. हजारो कोटींची खैरात करूनही ठाणे पालिकेची झोळी फाटकी. कोणाच्या खिशात गेले पैसे? मिंद्याच्या. त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी कळत नाही. नुकताच एक बातमी आणखीन एक आलेली की राज्यातल्या गावठाणाबाहेरील ज्या जागा आहेत त्याच्यावरचा अकृषी कर हा पूर्णपणे माफ केला. काय मोठा औदार्य आहे. अहो, पण मुळामध्ये गावठाणामध्ये अकृषी कर नव्हताच. गावठाणा शब्द वापरल्यामुळे आपल्याला असं वाटतं कुठेतरी खेडोपाडी हा कर होता आणि तो रद्द केला. तसा नाही. हा कर रद्द झाला तो आपल्या शहरांमधला झालेला आहे. शहरामधला कर, इकडे मोठमोठे उभे राहतात टॉवर्स, हे कोण बांधतंय? हजारो कोटींचा महसूल बुडवून तुम्ही तुमच्या मित्रांसाठी हा कृषी दर कर रद्द केलेला आहात. थोडे दिवस थांबा जरा, 1-2 महिने थांबा, आमचं सरकार येतंय. आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना, 11 दिवसात तब्बल 1600 शासन निर्णय जारी. यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे निर्णय आहेत, जे जे तुमच्या विकासकांचे, बिल्डरचे, मित्रांचे झोळ्या भरणारे निर्णय आहेत, ते आम्ही रद्द करूच. तुमच्यावरती पण गुन्हे दाखल करू. पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय, तुम्ही या पापात सहभागी होऊ नका, नाही तर तुम्हाला सुद्धा तुरुंगात आम्ही टाकल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिकेची सुद्धा हालत एवढी वाईट केलेली आहे. साधारणतः 90,000 कोटीच्या आपलं ज्याला एफडी म्हणतो, त्या एफडी यांनी तोडल्या. आणि माझी जी माहिती मिळाली आहे की साधारणतः 40,000 कोटी रुपये फक्त शिल्लक राहिलेत. बाकीचे उडवून टाकले. आणि 40,000 कोटी का? तर ते तोडता येत नाही म्हणून पगारासाठी ठेवावे लागतात, इतर देणी देण्यासाठी असतात. म्हणजे आपली मुंबई महापालिका ही एवढी श्रीमंत, ही श्रीमंत मुंबई, माझी मुंबईकर हा माझा श्रीमंतच आहे, मनाने श्रीमंत आहे. 90,000 कोटी यांनी उडवून टाकले आणि विकास कामं एवढी काढली, जवळपास 2.5-3 लाख कोटीचे वर्क ऑर्डर यांनी देऊन टाकलेले आहेत. कोणाला दिल्यात? कसली विकास कामं? रस्त्यामध्ये सुद्धा कोणी खडी टाकली, कोणी सिमेंट टाकलं, ह्याचा सुद्धा आम्ही चौकशी करणार आहोत. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मुंबई महापालिका आयुक्तांना आवाहन करतोय, हा माझ्या मुंबईकराचा पैसा आहे. हे 3 लाख कोटी तुम्ही कोणाच्या उरावरती, कोणाच्या सांगण्याने टाकले, ते सगळे त्या कॉन्ट्रॅक्टर सकट कोणत्या कामासाठी सकट टाकले ते आम्हाला त्याची यादी पाहिजे. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही घेऊच. पण तुमच्यामध्ये जी काही एक आम्ही सुद्धा जी शपथ घेतो, तुम्ही पण घेता ना शपथ. मग 3 लाख कोटी तुम्ही असे माझ्या महाराष्ट्राचे उधळून टाकले. राज्य सरकारने सुद्धा कर्ज घेण्याची जी एक मुदत असते दर महिन्यामध्ये, माझी माहिती अशी आहे, अंबादास तुम्ही चौकशी करा, त्यांनी फ्रंट लोडिंग हा एक शब्द आहे. म्हणजे काय की उद्या जे घेणार असू ते आज घ्या. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत ही आज वापरलेली आहे, आज वापरले. म्हणजे तुम्ही कर्ज काढून फटाके फोडताय आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना गुंगवून टाकताय की बघ आम्ही दिवाळी साजरी करतोय. अरे पण कर्ज काढलंयस. म्हणजे पूर्वी जसे इतिहासामध्ये असे दाखले आहेत की आपला प्रतिस्पर्धी जिंकतोय म्हटल्यानंतर आता आपण वाचणं शक्य नाही, हार नक्की आहे, तर आपणच आपलं शहर जाळून टाकायचं. विध्वंस म्हणजे शत्रू आलाच, प्रतिपक्ष आलाच. होय, आम्ही तुमचे शत्रू आहोतच. जे जे महाराष्ट्र लुटतात त्यांचे आम्ही शत्रू आहोतच. तर त्यांच्या हाती काही पडू नये, सगळं खाऊन फस्त करायचं. मग आले की यांचा ठणठण गोपाळ. आणि एकूण जी भयानक परिस्थिती जी मगाशी आदित्यने सांगितली, तुम्हालाही माहिती आहे, धारावीच्या माध्यमातून अख्खी मुंबई लुटतायत. काय नाही दिलंय अदानीला? चंद्रपूरची शाळा दिली, तिथल्या खाणी दिल्या, विमानतळं दिली, बंदरं दिली, धारावीची झोपडपट्टी दिली, इथली वांद्रे रेक्लेमेशनची जागा दिली. त्या पलीकडे मुंबईमध्ये आणखीन मिठागरं, कुर्ला मदर डेअरी, दहिसर चेक नाका, मुलुंड चेक नाका, सगळ्या जागा. जसं संजय तुम्ही बोललात, सब भूमी अदानी की. कशासाठी मग आम्ही जगायचं?
का आम्ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा देऊन मुंबई मिळवली, रक्त सांडून मिळवलेली मुंबई आहे. अदानीने आम्हाला बक्षीस दिलेली मुंबई नाहीये. आज जे आम्ही द्वेषाने लढतो आहोत, अनेक लोक मला विचारतात, अहो उद्धवजी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही का नाही जात? म्हटलं का जाऊ, कसा जाऊ? अरे ज्या घराण्यामध्ये माझ्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा दिला, त्यावेळी ते पहिल्या पाचामधले नेते होते, माझ्या वडिलांनी दिला, माझ्या काकांनी दिला, त्या घराण्यातला मुलगा मुंबई माझ्या डोळ्यात विकली जात असताना शेपूट घालून किंवा पैसे घेऊन मी गप्प बसू शकतो? म्हणून मी लढतोय. माझ्यासाठी मी नाही लढत, मी मुंबईसाठी लढतोय, मी महाराष्ट्रासाठी लढतोय. जे दिसतंय ते पाहवत नाहीये आणि सगळेच त्यांना सामील होणार असतील तरी देखील मी लढेन. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी लढेन. आणि मोदीजी तुम्ही जे बोलला होतात लोकसभेच्या वेळेला, जे फेक नॅरेटिव्ह सांगत होतात, पण तुम्ही जे बोलला होता ते रेकॉर्ड आहे की ये लोग आपका मंगलसूत्र खींच लेंगे, ये आपके घर की टोटी निकालेंगे. घरातले नळ काढणार, मंगलसूत्र काढणार आणि कोणाला देणार? जिनके ज्यादा बच्चे हैं उनको आपका मंगलसूत्र दे देंगे. मग मी त्याच भाजपला आणि मिंध्यांना विचारतोय, मग तुम्ही काय संपूर्ण महाराष्ट्र लुटून माझ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं मंगळसूत्र अदानीला देणार आहात, की अदानीचं मंगळसूत्र माझ्या महाराष्ट्राच्या गळ्यात बांधणार आहात? आम्ही अदानीचं मंगळसूत्र बांधणार नाही. अदानीच्या हातात मी माझ्या माता भगिनीचं मंगळसूत्र अजिबात देणार नाही. अदानी कोणी माझे शत्रू नाही आहेत, पण निविदेच्या बाहेरचे अनियमित मुद्दे आता त्याच्यामध्ये टाकून अदानींच्या हातामध्ये सगळा महाराष्ट्र आणि मुंबई देणार असाल तर आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिलं धारावीचं टेंडर रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आज मी जाहीर करून टाकतो. धारावीकरांना हाकलून द्यायचं, धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं, लांब लांब फेकून द्यायचं. मग आमचं सरकार आल्यानंतर मी धारावीमध्ये माझ्या पोलिसांना जागा देईन, गिरणी कामगारांना जागा देईन. जे मराठी माणसं तुम्ही मुंबईतनं तडीपार करताय त्या सगळ्या मराठी माणसांना मी धारावीत आणेन. आणि वांद्रे सरकारी कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे, मी मुख्यमंत्री असताना शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी निर्णय घेतला होता की माझ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथल्या तिथे घर मी देईन. हे सरकार बदलल्यानंतर निर्णय बदलला. संपूर्ण जागा त्यांनी कोर्टाला देऊन टाकली. कोर्टाला जागा द्यायला आमची ना नाहीये, आम्ही त्यावेळेला कोर्टाला जागा देत होतो, कोर्ट सुद्धा त्याला मान्य होत होतं. पण त्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सांगतोय की घाबरू नका, सगळे एकजुटीने जर का सोबत राहिला तर हे सरकार आपण आपलं आणूच. आणि जो निर्णय मी माझ्या मंत्रिमंडळात घेतला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी जिथले तिथे घर आणि कोर्टाला सुद्धा तिकडे बाजूला जागा, ही माझं सरकार आपलं सरकार आल्यानंतर मी केल्याशिवाय राहणार नाही. का नाही करायचं हे? नाहीतर मग शेवटी कशाला नावं घ्यायची, कशाला छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं बांधायची? मंदिर एवढ्यासाठीच बांधायचं की आता जे महिलांवरती अत्याचार चाललेले आहेत आणि हे लगेच कोण देवा भाऊ हा भाऊ, अरे काय इतर वेळेला सगळं खाऊ. पण जसं त्या ठाण्यामध्येच ना, ठाणे जिल्हा ना, तो शिंदेला गोळी घातली, शिंदेला गोळ्या घातल्या ना, शिंदेला गोळ्या घालायलाच पाहिजे होत्या. आणि आनंद दिघे असते आज तर त्यांनी सुद्धा शिंदेला या पापाबद्दल गोळी घातलीच असते. आनंद दिघेने पहिली शिंदेला गोळी घातली असती की असा हा नराधम महिलेवरती अत्याचार करतो, आईवरती वार करतो, हा नराधम जगायच्या लायकीचा नाही. म्हणून शिंदेला गोळी घातली, बरंच झालं. शिंदेला गोळी घातली याचं दुःख नाहीये, शिंदेला मारायलाच पाहिजे होता. पण शिंदेला मारल्यानंतर जसं आपल्या मराठीमध्ये म्हणतात, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतोय. शिंदेला गोळी का घातली? कारण तुमचे बाकीचे सगळे जे होते त्यांना वाचवण्यासाठी, तुम्ही पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून शिंदेला गोळी घातली असेल तर त्याचा सुद्धा उलगडा झाला पाहिजे. पण तरी देखील शिंदेला गोळी आनंद दिघेने घातलीच असती. असे हे महिलांवरती अत्याचार करणारे शिंदे जगायच्या लायकीचेच नाहीयेत. आणि एकूण
सगळा जर का आपण आढावा घेतला, रोज उठून बघतोय माझा महाराष्ट्र लुटला जातोय, लुटला जातोय, लुटला जातोय. काय त्यावेळेला निर्मला सीतारामन बाई बोलल्या होती की देश में अब 4 ही जाती है, एक गरीब, युवक, महिला आणि काय शेतकरी, आणखीन काय, कोणासाठी तुम्ही काम केले ते पहिले सांगा. आज संपूर्ण राज्याची तिजोरी खाली केली, महापालिकेची तिजोरी खाली केली, पण एक तरी माणूस मला दाखवा तुमच्या मित्रांखेरीज की जो समाधानी आहे. आज तुम्ही समाधानी? आणि म्हणून ही निवडणूक केवळ उद्धव ठाकरेची नाहीये. जे चंद्रचूड बोलले की मला निवृत्तीनंतर इतिहासात माझी काय म्हणून दखल घेतली जाईल, चंद्रचूड साहेब अजूनही वेळ गेलेली नाही. जर तुम्हाला इतिहासामध्ये तुमचं नाव अभिमानाने घ्यावं असं वाटत असेल तर आज ती वेळ आहे. लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा, लोकशाही वाचवा. तारखा मागून तारीख आणि बाहेर भाषण देऊ नका. निर्णय घ्या, निर्णय घ्या. भाषणाने निर्णय मिळत नसतो. जे तुम्ही बाहेर बोलताय तेच तुम्ही आतमध्ये द्या. तोच निर्णय आम्हाला पाहिजे. कारण संपूर्ण देशातली लोकशाही तुमच्याकडे बघते, न्याय देवता तुमच्याकडे बघते की तुम्ही गणपती पूजनाला मोदींना बोलवलं, ठीक आहे, गणपतीची पूजा जरूर करा, पण जेव्हा न्याय देवता म्हणेल माझ्या मंदिरात तुम्ही येता तेव्हा तुम्ही माझ्या न्याय देवतेला अभिमान वाटेल असं वृत्त जे काय आहात ते करताय की नाही. झाले नाही तर आता या 21 तारखेला का 8 नोव्हेंबरला ते रिटायर होणार. म्हणजे अख्ख्या जगातली अशी एक विचित्र केस आहे की 3 सरन्यायाधीश त्यांची कारकीर्द संपवून गेले, पण ज्या लोकशाहीमुळे ते सरन्यायाधीश झाले त्या लोकशाहीला ते न्याय देऊ शकले नाहीत. ही लोकशाहीची थट्टा आहे. न्याय मंदिर सर्वोच्च आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठं माझं या लोकांचं मंदिर आहे. हे माझं न्यायालय आणि या न्यायालयात मी आलेलो आहे. आज दार ठोकून 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 आमचे हात दुखायला लागले, पण न्याय मंदिराचे दरवाजे उघडत नाही. आम्हाला न्याय देवता पावणार तरी कशी, आमचा न्याय निवाडा करणार तरी कशी. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी असते, तिला समोरचं कोण लहान आहे का मोठा आहे हा फरक नसतो. ती आक्रोश तिच्या कानावरती पडत असतो. पण एखादा धृतराष्ट्रासारखा जर का तिकडे बसला आणि समोर लोकशाही रूपी द्रौपदीचं वस्त्रण होताना सुद्धा माझं पुढे काय होणार ह्याची चिंता करत असेल तर मग मी म्हणेन तुम्ही रिटायर झाल्यानंतरच मी तुमच्याबद्दल बोलेन. कारण आता बोललो तर तुम्ही इतर वेळेला तारीख पे तारीख, पण आता काय बोललो तर मी घरी पोहोचेपर्यंत तुमचा हातोडा पडेल डोक्यामध्ये. पण ही लढाई जे मी तुम्हाला म्हटलं ही केवळ माझ्यासाठी नाही, तर महाराष्ट्राची ओळख सांगणारी लढाई, महाराष्ट्राची ओळख ठरवणारी लढाई आहे. आणि म्हणून जे महाराष्ट्राचं वर्णन आहे हे वर्णन आपण जे म्हणतो ना, मुद्दामून मी लिहूनच आणले. मंगल देशा पवित्र देशा, राकट देशा कणखर देशा, दगडांच्या देशा नाजूक देशा, कोमल देशा फुलांच्याही देशा, अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. ह्या दरिद्रांच्या देशा नाही, दळभद्रांच्या देशा नाही, दळदारीच्या देशा, भावभक्तीच्या देशा आणि बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, करत्या मर्दांच्या देशा. हे वर्णन आपल्याला कायम ठेवायचंय की गद्दारांच्या, लाचारांच्या, भ्रष्टाचारांच्या देशा असं करायचंय. भ्रष्टाचार एवढा प्रचंड झालेला आहे की मध्ये मी ऐकलं की 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे सुद्धा लाजून बाहेर पडतायत. त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली की अरे एवढे मोठे आहेत, माझा 70,000 कोटीचा घोटाळा काहीच नाही, यांच्यातनं बाहेर पडलेलं बरं, अशी बातमी आहे. पण हे सगळं त्यांना लख लाभो हे आपण नाही सहन करून चालणार. जीवात जीव असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही. शेवटचा श्वास असेपर्यंत मी माझा महाराष्ट्र मोदी शहांचा होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र मी मोदी शाह अदानींचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, तो मोदी शहांच्या हातात मी जाऊ देणार नाही. आणि म्हणून मी एक सहज आठवण म्हणून याच व्यासपीठावरती एक शपथ घेतली होती. आहे का रे?
छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. ही मी शपथ घेतली होती तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आणि जशी शपथ घेतली होती तसा वागलो की नाही वागलो. आज तर माझ्याकडे काही नाहीये, पक्ष नाही, चिन्ह नाही. अगदी निर्लज्जपणाने वडील सुद्धा चोरलेत कारण स्वतःमध्ये धमक नाही. पण आज काही नसताना तुम्हाला सोबत घेऊन मी शपथ घेतोय. तुम्ही सुद्धा माझ्यावर शपथ घ्या. आहे तयारी? ठीक आहे, मग घ्या शपथ. मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र मी लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही. मी शपथ घेतो की छत्रपती शिवराय व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांची भक्कम एकजूट उभी केली ती मी अभेद्य ठेवेन. मी शपथ घेतो की महाराष्ट्रात अंधकार घडवणाऱ्या दिल्लीतील शहाण्यांना रोखण्यासाठी मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मशाल बनून लढत राहीन. मी शपथ घेतो की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली शिवशाही महाराष्ट्रात आणण्यासाठी मी हीच मशाल धगधगत ठेवेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.